हरिओम. श्री स्वामी समर्थ. 2 मार्च सोमवारी आहे होळी. होळीच्या दिवशी आपल्याला काही नियमाचे पालन अवश्य करायचे आहे. होळी पौर्णिमा ही महत्त्वाची तिथी आहे. होळीच्या दिवशी बघा, आपल्या जीवनातील वाईट गोष्टीचा त्याग करून पुढच्या आयुष्यात चांगले दिवस येतील याचा प्रयत्न करायचा असतात. म्हणून या दिवशी नियम पाळले तर आपल्या आयुष्यात भरभरून सुख येईल. तर होळीच्या दिवशी आपल्याला काय करायचे आहे, काय नाही करायचे आहे ते बघू. प्रत्येक व्यक्ती तो आपल्या गावाप्रमाणे रीतिरिवाजाप्रमाणे होळी साजरी करत असतात. पण होळी हा सण जवळपास सगळ्यांकडेच असतो. होळीची पूजा करायची, हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचे आहे व पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्या होळीत वांग व खोबरे थोडे भाजून तो प्रसाद घरी आणून तो सगळ्यांनी प्रसाद खावा. हा खूप महत्वाचा आहे. याने आजारपण व स्किनचे आजार होत नाही. यानंतर होळीची जी राख आहे ती पुरुषांनी कपाळाला लावावी व स्त्रियांनी गळ्याला लावावी. यामुळे ऐश्वर्य आणि आयुष्य वाढते. आपल्या जीवनातील अडचणी दूर होतात. होळीच्या दिवशी कोणाबद्दलही मनात वाईट विचार, द्वेष, मत्सर येऊ देऊ नये. अत्यंत महत्वाचा दिवस आहे. या दिवशी वाईटाचा त्याग करून त्यावर विजय मिळवायचा आहे. होळीच्या दिवशी मोठ्यांना नमस्कार करावा. होळीच्या दिवशी तुम्हाला पिवळी मोहरी, उडीद, काळे तीळ व लवंग हे काळ्या कपड्यात छोटी पुरचंडी करून पेटत्या होळीत टाकायची आहे आणि होळीला प्रदक्षिणा घालायची आहे. याचा आपल्याला झालेला त्रास संपून जाईल व तुमच्या घराजवळ पण वाईट शक्ती येऊ शकणार नाही. या मुख्य दरवाज्यावर स्वच्छ करून उंबऱ्याला हळदीचे लेपन करायचे आहे व रांगोळी काढायची आहे. याने माता लक्ष्मी प्रसन्न होते व पौर्णिमा असल्याने आपल्या घराकडे आकर्षित होते. होळी दहन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तुम्ही ती राख थोडी घेऊन आपल्या घराच्या चारी बाजूला राख टाकावी. याने आपल्या घराला सुरक्षा कवच तयार होते व चारही बाजूला तुम्हाला जागा नसेल तर तुम्ही मुख्य दारासमोर दोन्ही बाजूला टाकू शकता. व काय करायचे नाही, होळी पेटवताना आंबा, पिंपळ, वडाचे लाकूड होळीमध्ये चुकूनही वापरायचे नाही. हे जळाल्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते. हे झाड शुभ असल्यामुळे पण वापरू नये. होळी दहनात आपण वाईट गोष्टी दहन करत असतो. म्हणून यात तुम्ही एरंड, लिंबाचे झाड वापरू शकता. या दिवशी तुम्ही कोणालाही पैशाचा व्यवहार करू नका. याने लक्ष्मी मातेचा कोप होतो. म्हणून होळी पौर्णिमा ही शुभ दिवशी सगळ्यात आधी होळिका मातेची पूजा करावी व गोडाचा नैवेद्य अर्पण करावा व सगळ्यांनी आनंदाने प्रसाद घ्यावा. सगळ्यांनी होळीच्या आनंदात सहभागी व्हावे व होळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना. माझा जर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.